ब्रिटिशांचे भारतात आगमन व ब्रिटिश सत्तेचा भारतातील विकास कसा झाला ते पाहूयात. ईस्ट इंडिया कंपनी. पोर्तुगीजांची भारतातील प्रगती पाहून भारतात व्यापाराच्या उद्देशाने लंडनमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. एलिझाबेथ राणीने सुरुवातीस 15 वर्षांसाठी या कंपनीस पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद दिली होती. 1609ला राजा जेम्स पहिला याने कंपनीला कायमस्वरूपी सनद दिली आणि इसवी सन 1615 साली इंग्रज वकील सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथम व्यापारी सवलती मिळविल्या. यामुळे सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी मछलीपट्टणम, सुरत, मद्रास, कोलकाता, मुंबई या ठिकाणी आपल्या वखारी उघडल्या. साम्राज्य विस्ताराचा हेतू साध्य करण्यासाठी मात्र इंग्रजांनी प्रथम पोर्तुगीज व तदनंतर डच आणि नंतर सरतेशेवटी फ्रेंचांबरोबर कडवा संघर्ष केला. त्यानंतर झाला इंग्रज फ्रेंच संघर्ष. यामध्ये 3 कर्नाटक युद्धे झाली 1746 ते 1763 मध्ये. यामध्ये 1650 साली स्पेनच्या पोर्तुगालचा पराभव केला, तर 1654 मध्ये इंग्लंडने हॉलंडचा पराभव केला आणि परिणामी भारतातील पोर्तुगीज व डचांच्या व्यापारावर मर्यादा आल्या आणि फ्रेंच हेच इंग्रजांचे एकमात्र प्रतिस्पर्धी भारतात उरले. पूर्व किनाऱ्यावरील मद्रास म्हणजे आत्ताचे चेन्नई हे इंग्रजी सत्तेचे प्रमुख केंद्र होते, तर त्या नजीकच्या पॉंडिचेरी म्हणजे आत्ताचं पुदुच्चेरी येथे फ्रेंचांची सत्ता होती. युरोपात इंग्लंड, फ्रान्स यांच्यात नेहमीच सत्ता संघर्ष चालत असे. त्याचे पडसाद भारतात उमटतात. यातूनच इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये 1746 ते 48 या काळात पहिले युद्ध होऊन फ्रेंचांनी मद्रास जिंकले आणि 10 नंतर ते इंग्रजांना परत केले. 1748 ते 50 या काळामध्ये हैदराबाद ते अर्काट म्हणजेच कर्नाटक येथे नवाबांच्या गादीबद्दल चाललेल्या झगड्यामध्ये फ्रेंचांनी डुप्ले व बुशी या अधिकाऱ्यांमार्फत हस्तक्षेप करून तेथे वर्चस्व स्थापन केले. मात्र इंग्रजांनी त्यांच्या गव्हर्नर सँडर्स व क्लाइव्ह या अधिकाऱ्याच्या पराक्रमाच्या जोरावर अर्काट हे फ्रेंचांकडून जिंकून घेतले. 1756 मध्ये युरोपात इंग्लंड फ्रान्स यांच्यामध्ये सुरू झालेलं सुप्त वार्षिक युद्धाचं पडसाद भारतात उमटलं. भारतात झालेल्या 22 जानेवारी 1760च्या व्लादिवोस्टच्या लढाईमध्ये म्हणजे तिसरं कर्नाटक युद्ध इंग्रजांनी फ्रेंचांना पूर्णतः पराभूत केलं व त्यांची पुदुच्चेरी, जिंजी आदी सर्व ठिकाणे जिंकली. 1763च्या पॅरिसच्या तहानुसार इंग्रजांनी फ्रेंचांना पुदुच्चेरी परत केला व फ्रेंच सत्ता एवढ्यापुरती सीमित राहिली. त्यानंतर इंग्रजांनी आपले लक्ष बंगालकडे वळवले व तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या भारतीय राज्यकर्त्यांशी संघर्ष सुरू झाला. इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व म्हणजेच प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई. बंगालचा सुभेदार अलीवर्दी खान याच्या मृत्यूनंतर म्हणजे 1756 नंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र सिराज उद्दौलाच्या कारकिर्दीत इंग्रजांनी बंगालमध्ये साम्राज्याचा पाया रोवला. सिराज उद्दौलाने इंग्रजावर स्वारी करून कासिम बाजार व कोलकाता येथील वखारी ताब्यात घेतल्या. अंधार कोठडीची दुर्घटना याच काळात घडल्याने इंग्रजांचे पित्त खवळले. रॉबर्ट क्लाइव्ह व वॅटसन या अधिकाऱ्यांनी प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलास धडा शिकवला. प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी झाली. यामध्ये मीर जाफरशी संधान झाला आणि सिराजचा पराभव झाला. सिराज उद्दौलास धडा शिकविण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रजी मुत्सद्द्याने सिराजचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून फितविले. परिणामी 23 जून 1757 रोजी प्लासी येथे सिराज व इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या लढतीत मीर जाफर तटस्थ राहिल्याने सिराजचा सहज पराभव झाला व मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आला. मीर जाफर इंग्रजांच्या अपेक्षा पुरविताना मेटाकुटीस आल्याने इंग्रजांनी मीर जाफरचा जावई मीर कासिम यास अधिक द्रव्यलोभापोटी सत्तेवर आणले 1760 मध्ये. परंतु मीर कासिमने त्यांना विरोध केल्याने इंग्रजांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपदी आणले 1763 यातूनच बक्सारची लढाई उद्भवली. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली. यामध्ये इंग्रज विरुद्ध शाह आलम, सुजा उद्दौला आणि मीर कासिम संघर्ष होता. बक्सारच्या म्हणजेच बिहार प्रांत येथे झालेल्या लढतीत मेजर मनरोच्या आधिपत्याखालील इंग्रजी फौजेने नवाब बादशाह शाह आलम व मीर कासिमच्या संयुक्त फौजांचा धुव्वा उडविला 22 ऑक्टोबर 1764 अशा प्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला, तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला.
मे 1765 बंगालच्या गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा आरूढ झालेल्या रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था हा महसूल व्यवस्थेचा जुलमी प्रकार सुरू केला व इंग्रजांच्या साम्राज्यपिपासू वृत्तीस दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. ब्रिटिश साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळातील भारतातील गव्हर्नर्स आणि त्यांची काही कारकीर्द आहे. 1757 प्लासीची लढाई ते 1857चा स्वातंत्र्य लढ्यापर्यंत या घटकावर स्वतंत्रपणे चर्चा करताना एखाद्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीबाबत परीक्षेत प्रश्न अपेक्षित असतो. म्हणून या काळातील काही प्रमुख गव्हर्नर जनरल्सची कारकीर्द आपण थोडक्यात स्पष्ट करणार आहोत. सुरुवातीला बघूयात रॉबर्ट क्लाईव्ह व त्याची दुहेरी राजव्यवस्था. 1757 ते 1760 हा कालखंड, तर दुसऱ्यांदाचा त्याचा कालखंड 1765 ते 1767. तर मे 1765 रॉबर्ट क्लाईव्ह दुसऱ्यांदा बंगालच्या गव्हर्नरपदी आला. ऑगस्ट 1765 क्लाईव्हने अलाहाबाद तहानवये बादशाह शाह आलमकडून बंगाल, बिहार, ओरिसा प्रांताच्या दिवाणीचे अधिकार मिळविले. हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी नवाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय घेतला. नवाबाला जबाबदार असे 2 नायब दिवाण नेमून क्लाईव्हने त्यांच्यावर कंपनीसाठी चारा वसूल करण्याची जबाबदारी सोपवली. म्हणजेच दुहेरी राजव्यवस्थेनुसार वसुलीचे सर्व अधिकार कंपनीकडे आले, परंतु त्याची जबाबदारी मात्र नवाबाकडे राहिली. थोडक्यात काही परिश्रमांशिवाय कंपनीला दिवाणी व फौजदारी असे दोन्ही अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे दुष्काळग्रस्त बंगाली जनता देशोधडीला लागली. पर्यायाने दुहेरी राजव्यवस्थेवर टीका होऊन त्याचे पडसाद ब्रिटिश संसदेत उमटले व यातूनच रेग्युलेटिंग ॲक्ट अस्तित्वात आला 1773ला. क्लाईव्ह नंतर आलेले व्हेरलस्ट आणि कार्टियर या गव्हर्नर्सच्या काळातही दुहेरी राजव्यवस्थेच्या नावाखाली भ्रष्टाचार चालूच होता. नंतर आला वॉरन हेस्टिंग 1772 ते 1785 आणि रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 झालेला. वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये क्लाईव्हची दुहेरी राजव्यवस्था बंद केली 1772. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल 1773 बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार प्राप्त झाले. वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये रोहिलखंड प्रकरण, नंदकुमार फाशी प्रकरण, चेतन सिंग प्रकरण, अयोध्येच्या बेगमचे प्रकरण अशी प्रकरणे गाजली. वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले. तसेच सालबाईचा तह 1782 नुसार मराठ्यांना ठाणे व साष्टी हे ठिकाणे मिळाली. वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये दुसरे म्हैसूर युद्ध झाले. यामध्ये इंग्रज आणि हैदर 1780 झाला. तर इंग्रज टिपू सुलतान होतं ते 1782. पहिलं म्हैसूर युद्ध इंग्रजी विरुद्ध हैदर अलीमध्ये झालं ते 1766 ते 69. 1784च्या मंगोल तहाने हे युद्ध थांबलं होतं. 1784 पिट्स इंडिया ॲक्ट. ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती झाली. तसेच कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर त्यांच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले. नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस याची कारकीर्द 1786 ते 1793 ह्यांनी कायमधारा पद्धत आणली होती. त्याच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते बघूयात. सुरुवातीला इंग्रज टिपू सुलतान युद्ध झालं लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये 1790 ते 92. नंतर 1792च्या श्रीरंगपट्टणच्या तहाने युद्ध हे संपले. बंगालच्या प्रांतात कायमधारा पद्धतीचा स्वीकार झाला 1793. कॉर्नवॉलिसने सुरुवातीस 10 वर्षाच्या कराराने जमीनदारांना जमिनीचे वाटप केले, परंतु सर जॉन शोरच्या साथीने यावर पुन्हा अभ्यास करून त्याने जमीनदारांना कायमचे मालकी हक्क दिले 1793. कॉर्नवॉलिस कोड ही नवी संहिता तयार झाली. सर जॉन शेयर 1793 ते 98 याने तटस्थतेचे धोरण स्वीकारले आणि याच काळामध्ये मराठ्यांनी खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला 1795. नंतर येतो लॉर्ड वेलसी व तैनाती फौज 1798 ते 1805. स्वतःला बंगालचा सिंह समजणाऱ्या वेलसीच्या काळातील प्रमुख खालील घडामोडी आहेत. तैनाती फौजेची योजना. वेलसीने सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा अवलंब केला 1798. त्यानुसार निजामाने तैनाती फौज स्वीकारून तिचा खर्च द्यावा असे ठरले व निजामाचे परराष्ट्र धोरण मात्र इंग्रज ठरवू लागले.
अशाच प्रकारे टिपू अयोध्येचा नवाब मराठे यांच्यातही तैनाती फौजेची सक्ती करण्यात आली. दुसरे इंग्रज मराठी युद्ध झाले लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये. वसईचा तह झाला 31 डिसेंबर 1802 मध्ये. या तहानुसार मराठी साम्राज्याचा अस्त झाला. वेलस्लीनंतर 1805 मध्ये कॉर्नवॉलिस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला, परंतु कॉलराच्या साथीने गाझियाबाद येथे त्याचा मृत्यू झाला. नंतरचा गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग्ज याची कारकीर्द 1813 ते 1823. काही प्रमुख घडामोडी आहेत, जसं की इंग्रज नेपाळ युद्ध झालं, नेपाळचा पराभव झाला यामध्ये 1816 मध्ये. लॉर्ड हेस्टिंग्जच्याच काळामध्ये तिसरे व शेवटचे इंग्रज मराठा युद्ध झाले 1817 ते 18 मध्ये. पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला लॉर्ड हेस्टिंगने. कुळांना संरक्षण देणारा बंगालचा कुळ कायदा संमत केला 1822 मध्ये. नंतरचा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेटिंग 1828 ते 1835 कालखंड. याने सती प्रतिबंधक कायदा 1829 ला आणला. राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग हे राज्य खालसा केले. लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत 1835 हा राबविला. नंतर चार्ल्स मेटकॉफ हा गव्हर्नर आला 1835 मध्ये. याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असं म्हटलं जातं. याची प्रमुख सुधारणा म्हणजे वृत्तपत्रांचा कायदा 1835. यानुसार वृत्तपत्रांवरील बंधने उठविली. लॉर्ड ऑकलंड 1836 ते 42. याच्या काळात पहिले अफगाण युद्ध झाले 1839 ते 41 मध्ये. यात इंग्रजांचा पराभव झाला. नंतरचा गव्हर्नर लॉर्ड एलेनबरो. अफगाणचा पराभव आणि सिंध प्रांतावर ताबा झाला. लॉर्ड हॉर्डिंग्ज पहिला 1844 ते 48. याच्या काळामध्ये पहिले इंग्रज शीख युद्ध झाले. लॉर्ड हॉर्डिंगच्या काळामध्ये पहिले इंग्रज शीख युद्ध झाले. हा प्रश्न परीक्षेत विचारला गेला होता. सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी देण्याची प्रथा सुरू केली लॉर्ड हॉर्डिंगने. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी 1848 ते 56 याने संस्थाने खालसा धोरण अवलंबलं होतं. राज्यकारभारातील अकार्यक्षमता व दत्तक वारस नामंजूर अशी अनेक कारणे दाखवून डलहौसीने भारतातील अनेक संस्थाने खालसा करून आपल्या साम्राज्यात विलीन केली. येथे खऱ्या अर्थाने 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी चितवली गेली. डलहौसीच्या काळातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे. मार्च 1849 दुसरे इंग्रज शीख युद्ध झाले. शीखांचा पराभव करून डलहौसीने पंजाब खालसा केले. 1852 दक्षिण ब्रह्मदेश इंग्रजी राज्यास जोडला. दत्तक वारस नामंजूर तत्वानुसार डलहौसीने खालील राज्ये खालसा केली: सातारा, जैतपूर, संबलपूर, नागपूर, झाशी, उदयपूर, तंजावर, कर्नाटक, अयोध्या इत्यादी. तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याने कारण दाखवून निजामाचे वऱ्हाड खालसा केले 1853 मध्ये. कर्नाटकच्या नवाबाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य खालसा केले 1853 मध्ये. तंजावरची जहागिरी जप्त केली 1855 मध्ये. अयोध्या खालसा केली 1856 मध्ये. रेल्वे, पोस्ट, तारायंत्राची सुरुवात केली. 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला. वुड्सचा शिक्षणविषयक खलिता 1854 केला. तात्पर्य हे की डलहौसीच्या विस्तारवादी धोरणामुळे हिंदुस्थानी प्रजेचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरील विश्वास उडाला आणि खालसा धोरणामुळे संस्थानिक राजे उमराव नाराज झाले व असंतोषाचा उद्रेक डलहौसी इंग्लंडला परतल्यावर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या स्वरूपात झाला. तो आटोक्यात आणताना लॉर्ड कॅनिंगच्या नाकी 9 आले होते. 1857च्या उठावाचे लोण उत्तर भारतात सर्वाधिक पसरले. त्यामानाने दक्षिण भारतात उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. संस्थाने खालसा प्रकरणाशी लॉर्ड डलहौसीचे नाव प्राधान्यक्रमाने घेतले जात असले तरी लॉर्ड विल्यम बेटिंग सारख्या उदारमतवादी गव्हर्नर जनरलनेही म्हैसूर, काचर, कुर्ग ही संस्थाने खालसा केली होती. मात्र डलहौसी सारखे राज्य विस्ताराचे धोरण बेटिंगने कदापि बाळगले नव्हते.